नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 9वी मध्ये मॅथ्स पार्ट 2 मध्ये युनिट नंबर 2 पॅरलल लाईन्स मधील प्रॅक्टिस सेट 2.2 सोडून पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण या आधीचे सर्व प्रॅक्टिस सेट सोडून पाहिलेले आहेत। बघा, यामध्ये आपला पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे इन द ॲडजॉइनिंग फिगर y is equal to 108 degree and x is equal to 71 degree are the lines m and n are parallel. जस्टिफाय आपल्याला m आणि n ह्या पॅरलल आहेत का इथे ठरवायचं आहे। इथे आपल्याला y चं मेजरमेंट दिलं आहे 108 डिग्री अँड एक्स मेजरमेंट दिलं आहे 71 डिग्री। सो आपण आता इथे आपण एक्स आणि वाय ह्या हे दोन अँगल जे आहेत ते इंटेरियर अँगल्स आहेत। याच्या इंटेरियर अँगल टेस्ट करून आपण एम आणि एन ह्या ज्या लाईन्स आहेत त्या पॅरलल आहेत की नाही ते इथे ठरवणार आहोत। सो आपण इथे सोल्युशनकडे वळूया। बघा, हे सोडत असताना आपल्याला वायचं मेजरमेंट दिलं आहे 108 डिग्री, वाय इज इक्वल टू, आणि एक्सचं मेजरमेंट दिलेलं आहे 71 डिग्री। बघा, आता हे जे दोन आहेत ते इंटेरियर अँगल्स आहेत। आपण आता यांची ॲडिशन करून बघूया। जर 180 येत असेल म्हणजे सप्लिमेंटरी असेल हे दोन अँगल एकमेकांचे, तर काय होणार, ह्या दोन ज्या लाईन्स आहेत त्या पॅरलल आहेत असं आपण इथे म्हणू शकतो। बघा, सप्लिमेंटरी असतील तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू, एक्सची व्हॅल्यू आहे 71 प्लस वायची व्हॅल्यू आहे 108। आपण यांचं ॲडिशन केलं तर बघा, एक्स प्लस वायची व्हॅल्यू आपल्याला मिळते 179 एवढी आपल्याला मिळत आहे। म्हणजेच ही व्हॅल्यू आपल्याला 180 एवढी मिळत नाही आहे। बघा, देअरफॉर एक्स प्लस वाय इज नॉट इक्वल टू 180 डिग्री। बघा, एवढी मिळत नाही म्हणजेच हे दोन अँगल्स जे आहेत ते सप्लिमेंटरी नाहीत असं इथे आपण म्हणू शकतो। म्हणजेच इंटेरियर अँगलची जी टेस्ट आहे त्या टेस्टनुसार आपण असं म्हणू शकतो लाईन एम अँड लाईन एम एन आर नॉट पॅरलल, म्हणजे पॅरलल नाही आहेत असं इथे म्हणू शकतो। बघा, therefore line M is not parallel to line N by interior test। बघा, हे बघा, इंटेरियर टेस्टमुळे हे आता आपल्याला हे जस्टिफाय पण करायचं आहे। इथे आपण ह्या दोन पॅरलल नाही ते ठरवलं, फक्त कसं तर जस्टिफाय आपण कसं करणार आहोत, तर हे ह्या दोन लाईन आहेत त्या इंटेरियर अँगलची जी टेस्ट आहे त्या सॅटिस्फाय करत नाहीत। सो ह्या पॅरलल नाहीत असं इथे आपण म्हणू, ॲज इट डज नॉट सॅटिस्फाय इंटेरियर अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स। बघा, हे जे आहे ते आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की इंटेरियर अँगलची जी टेस्ट आहे, म्हणजे जर ह्यांच्या ॲडिशन 180 आलं असतं तर इथे आपण म्हटलं असतं की हे जे दोन अँगल आहेत ते सप्लिमेंटरी आहेत आणि ह्या दोन लाईन्स आहेत त्या पॅरलल आहेत। पण तसं नाही आहे, ह्याचे ॲडिशन 180 नसल्यामुळे आपण काय म्हटलेलं आहे तर इंटेरियर अँगलची टेस्ट जी आहे ती सॅटिस्फाय होत नाही। सो असं आपण म्हणू शकतो की ह्या दोन ज्या लाईन्स आहेत त्या इथे पॅरलल नाही आहेत। बघा, पहिलं जे एक्झाम्पल आहे ते इथे आपलं सोडून झालं आहे। सेकंड प्रॉब्लेम बघा, इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ angle A is congruent to angle B, then prove that line L is parallel to line M। इथे A आणि B हे कॉन्ग्रुएंट आहेत असं इथे दिलं आहे, त्यावरून आपल्याला L आणि M या लाईन्स आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत असं इथे आपल्याला दाखवायचं आहे। बघा, ह्या डायग्राममध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे, एचा अपोजिट अँगल इकडेच असणार आहे। तो अपोजिट अपोजिट जो अँगल आहे तो आपण D आहे असं इथे कन्सिडर करूया। बघा, इथे आपण A या अँगलचा अपोजिट अँगल D आहे असं इथे कन्सिडर केलेलं आहे। आता त्यानुसार बघा, फक्त आपण कन्सिडर केलेलं आहे ते इथे लिहून घेऊया। कन्सिडर अँगल D ॲज शोन इन द फिगर। Consider angle D as shown in the figure। सो आपण आता असं म्हणू शकतो की अँगल A आणि अँगल D हे जे आहेत अँगल ते कॉन्ग्रुएंट अँगल आहेत का, तर हे आहेत ते परस्परांचे विरुद्ध कोण आहेत, म्हणजे वर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत। सो आपण असं म्हणू शकतो देअरफॉर अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल D हे जे आहेत ते वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, त्याला आपण नंबर 1 दिलेला आहे, अपोजिट अँगल्स। वर्टिकली अपोजिट अँगल्स आणि आपल्याला जे प्रॉब्लेम दिला आहे त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय दिलं आहे, ए आणि बी हे जे अँगल्स आहेत ते सुद्धा इथे कॉन्ग्रुएंट आहेत असं इथे आपल्याला दिलं आहे। बघा, अँगल ए
कॉन्ग्रुएंट टू अँगल बी हे गिवन आहे. इथे आपल्याला हे दिलेलं आहे ते आपण इथे म्हटलं. बघा ह्याला आपण नंबर 2 देऊया. बघा आता बाय 1 and 2 आपण जर विचार केला 1 and 2चा ए हा इथे डी बरोबर कॉन्ग्रुएंट आहे आणि इथे ए हा बी बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. सो आपण फ्रॉम 1 and 2 आपण असं म्हणू शकतो की डी अँड बी आर कॉन्ग्रुएंट. फ्रॉम 1 and 2 असं म्हणू शकतो अँगल डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी असं इथे आपण म्हणू शकतो. 1 and 2 बघा ए 1 मध्ये ए हा डी बरोबर कॉन्ग्रुएंट आहे आणि नंबर 2 मध्ये अँगल ए हा बी बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. सो आपण दाखवले डी आणि बी हे सुद्धा कसे आहेत तर कॉन्ग्रुएंट अँगल आहेत. तर आपण जर आकृतीचं डायग्रामचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसेल की डी आणि बी हे आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल असल्यामुळे हे काय म्हणता येऊ शकतं, हे जर करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट आहेत तर ह्या दोन लाईन्स आहेत त्या पॅरलल आहेत असं इथे आपण म्हणू शकतो. देअरफॉर लाईन एल पॅरलल टू लाईन एम असं इथे आपण म्हणू शकतो. बघा हे का तर करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते पॅरलल्स आहेत. सो आपण हे दोन लाईन्स आहेत ते इथे पॅरलल आहेत असं आपण म्हटलेलं आहे. बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट असं आपण इथे म्हणू शकतो. करस्पॉन्डिंग angles test for parallel lines. याचं आपण रिझन काय दिलं तर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्सच्या करस्पॉन्डिंग अँगल टेस्टने आपण ह्या दोन ज्या लाईन्स आहेत ते इथे पॅरलल आहेत असं इथे दाखवलेलं आहे. बघा हे एक्झाम्पल आपलं सोडून झालं आहे. एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय सांगितलं होतं तर ए आणि बी हे कॉन्ग्रुएंट आहेत दिलं होतं. त्यावरून आपल्याला ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत असं ठरवायचं होतं. आपण इथे डी हा अँगल इथे आहे असं कन्सिडर केलं ए. सो ए आणि डी आहे ते व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. सो हे कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण दाखवलं. त्यानंतर डी आणि बी हे जे अँगल्स आहेत ते त्याचबरोबर ए आणि बी हे कॉन्ग्रुएंट आहेत असं दाखवलं. त्यानुसार आपल्याला 1 and 2 नुसार आपल्याला कसं मिळालं तर डी आणि बी हे कॉन्ग्रुएंट आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल टेस्टने आपण हे दोन ज्या लाईन्स आहेत त्या पॅरलल आहेत असं इथे दाखवलेलं आहे. आपण तिसऱ्या एक्झाम्पलकडे वळूया. मग पुढचा जो सम आहे त्यामध्ये बघा इन द ॲडजॉइनिंग फिगर अँगल ए congruent to angle B and angle X is congruent to angle Y. Then prove that line L is parallel to line N. बघा L आणि N या पॅरलल आहेत असं इथे दाखवायचं आहे. आपल्याला A आणि B कॉन्ग्रुएंट आहे तसं दिलेलं आहे. X आणि Y हे सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे तसं इथे आपल्याला दिलेलं आहे. त्यावरून आपण हे जे एक्झाम्पल आहे ते सोडवण्याची सुरुवात करूया. बघा आता जर आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसतंय ए आणि बी हे जे आहेत ते अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. सो करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला इथे दिलेले आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर बाय करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट ऑफ फॉर पॅरलल लाईन्स आपण ह्या दोन लाईन्स आहेत ते पॅरलल आहेत असं ते म्हणू शकतो. बघा हे आपण लिहून घेऊया. सोल्युशनला सुरुवात करूया. बघा अँगल ए अँड अँगल बी आर द करस्पॉन्डिंग अँगल्स formed by line L and line M. Formed by lines L and M. बाय ट्रान्सव्हर्सल के. या ट्रान्सव्हर्सलमुळे हे झालेले करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि हे कॉन्ग्रुएंट आहेत. बाय ट्रान्सव्हर्सल के या ट्रान्सव्हर्सलमुळे तयार झालेले हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. अँड आपल्याला इथे आपल्याला दिलेलं आहे अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी इट इज गिवन. हे जर गिवन असेल तर आपण काय म्हणणार आहोत तर लाईन एल आणि लाईन एम ह्या ज्या आहेत त्या कशा आहेत तर पॅरलल लाईन्स आहेत. देअरफॉर लाईन एल पॅरलल टू लाईन एम. याला आपण रिझन काय देऊ तर करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट फॉर पॅरलल लाईन. याला आपण रिझन देऊ करस्पॉन्डिंग angles test for parallel lines. बघा
करस्पॉन्डिंग अँगल टेस्टचा विचार केला तर हे आपल्या लाईन्स जे आहेत त्या पॅरलल आहेत असं म्हणता येऊ शकतो. बघा ए आणि बी हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि कॉन्ग्रुएंट आहेत. सो आपण असं म्हणणार आहोत की लाईन एल आणि लाईन एम ह्या पॅरलल लाईन्स आहेत. आता एम आणि एन पॅरलल आहेत हे आपल्याला दाखवावं लागेल. बघा इथे आपण जर विचार केला एक्स आणि वाय हे जे अँगल्स आहेत ते सुद्धा इथे आपल्याला दिलेले आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. सो कॉन्ग्रुएंट आहेत. बघा आपण जर विचार केला तर हे अल्टरनेट अँगल्स आहेत आणि अल्टरनेट अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्या ज्या लाईन्स आहेत त्या सुद्धा पॅरलल असतात असं आपण इथे म्हणतो. त्यानुसार बघा आपल्याला या लाईन्स आहेत त्या पॅरलल आहेत असं इथे म्हणता येऊ शकतं. सो आपण बघा हे लिहून घेऊया. एक्स अँड वाय आर द अँगल्स अल्टरनेट अँगल्स फाउंड बाय लाईन एम अँड एन. Angle X and angle Y are the alternate angles formed by lines M and N. हे अल्टरनेट अँगल्स आहेत M आणि N या लाईनमुळे तयार झाले. M and N and a transversal line K. K या लाईनमध्ये त्या ट्रान्सव्हर्सल आपल्याला K म्हणता येणार नाही. K ही लाईन इथे आहे आणि ट्रान्सव्हर्सल ही आहे. ट्रान्सव्हर्सलला इथे नाव नाही दिलं त्यामुळे आपण इथे काही नाव इथे लिहिणार नाही आहोत. सो हे अल्टरनेट अँगल्स आहेत आणि आपल्याला जो सम आहे त्यामध्येच आपल्याला इथे काय दिलं आहे, हे दोन जे अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहे. बघा अँगल एक्स कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय हे दिलेलं आहे आपल्याला, गिवन आहे हे. बघा आधी आपण आहे ना ही जे आपण दाखवलं लाईन एल आणि एम ह्या पॅरलल आहेत हे दाखवलेलं आहे. इथे आपण नंबर 1 देऊन ठेवूया. नंबर 1 द्यायचं आपला इथे राहून गेलं होतं. बघा आता इथे आपण काय म्हणू शकतो, तर एम आणि एन ह्या ज्या लाईन्स आहेत त्या सुद्धा कशा आहेत तर पॅरलल आहेत. का तर अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स जी आहे त्या टेस्टने आपण असं म्हणू शकतो की हे एम आणि एन ह्या सुद्धा लाईन्स एकमेकींची पॅरलल आहे. देअरफॉर लाईन एम पॅरलल टू लाईन एन. याचं आपण रिझन जे आहे ते देणार आहोत. अल्टरनेट अँगल्स टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. इथे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आपण यूज केला होता. आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपण अल्टरनेट अँगलच्या टेस्टचा यूज करणार आहोत. अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स आणि ह्याला आपण नंबर 2 दिलेला आहे. बघा आता आपण पहिले जो नंबर दिला होता ते स्टेटमेंट आणि सेकंड नंबरमध्ये स्टेटमेंट आहे त्याचा विचार केला. पहिल्या स्टेटमेंटमध्ये एल आणि एम या पॅरलल दाखवल्या, दुसऱ्यामध्ये एम आणि एन या पॅरलल दाखवलेल्या आहेत. सो आपण असं म्हणू शकतो की लाईन एल आणि एन ह्या सुद्धा पॅरलल असणार आहेत. बघा एल आणि एम पॅरलल आहेत पहिल्या स्टेटमेंटमध्ये, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये एम आणि एन पॅरलल आहेत. सो आपण असं म्हणू शकतो एल आणि एन ह्या दोन्ही कशा आहेत लाईन्स तर पॅरलल लाईन्स आहेत असं ते म्हणू शकतो. बघा फ्रॉम 1 and 2 line M is parallel to line M is parallel to line बघा N असं इथे आपण म्हणू शकतो. M is parallel to line M N and line L. बघा M ही जी लाईन आहे ती ह्याच्याबरोबर पॅरलल आहे, N बरोबर आणि L बरोबर सुद्धा पॅरलल आहे. सो आपण इथे म्हणू शकतो देअरफॉर लाईन L इज पॅरलल टू लाईन N. बघा इथे आपल्याला काय काय दिलं आहे, आपण इथे काय स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे, लाईन M इज पॅरलल टू लाईन N अँड लाईन L. बघा M ही N बरोबर पॅरलल आहे, त्याचबरोबर L बरोबर सुद्धा पॅरलल आहे. सो आपण असं म्हणू शकतो L इज पॅरलल टू लाईन N. हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं होतं. ते आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. बघा यामध्ये आपल्याला काय काय दिलं होतं, करस्पॉन्डिंग अँगल्स दिले होते ते कॉन्ग्रुएंट आहे तसं दाखवलं होतं. कॉन्ग्रुएंट अँगलच्या टेस्टने आपण एल आणि एम या पॅरलल आहे तसं दाखवलं. त्यानंतर एक्स आणि वाय सुद्धा आपल्याला कॉन्ग्रुएंट दिले होते. अल्टरनेट अँगल टेस्टने आपण ह्या दोन लाईन्स पॅरलल दाखवल्या, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की एल आणि एन ह्या लाईन सुद्धा पॅरलल आहेत. बघा हे जे एक्झाम्पल होतं तिसरं तेही आपल्या इथे पूर्णपणे सोडून झालेलं आहे. फोर्थ प्रॉब्लेमकडे आता आपण येणार आहोत. बघा या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय दिलं आहे, इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ रे बी ए इज पॅरलल टू रे डी असे इथे दिलेलं आहे. त्यानंतर बघा अजून काय दिलेलं आहे, डी आणि बी हे पॅरलल आहेत. त्यानंतर बघा अँगल सी इज इक्वल टू 50 डिग्री अँड अँगल डी इज इक्वल टू 100 डिग्री. देन फाइंड द मेजर्स ऑफ
मेजर ऑफ अँगल ABC. ABCचं आपल्याला मेजरमेंट काय असेल ते इथे काढायचं आहे. बघा हिंट आपल्याला इथे दिलेली आहे. ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉईंट C अँड पॅरलल टू लाईन AB. आता ABला आपल्याला पॅरलल लाईन काढायची आहे C या पॉईंटमधून. तर आपण C या पॉईंटमधून ABला पॅरलल लाईन काढून घेऊया. ही आपल्याला हिंट दिलेली आहे. या हिंटनुसार आपण इथे पॅरलल लाईन काढून घेऊया. आपण इथे पॅरलल लाईन काढून घेतलेली आहे. आपण इथे X हा पॉईंट घेऊया आणि इथे Y हा पॉईंट घेऊया आणि हे एक्झाम्पल आहे ते इथे आपण सोडूया. बघा आपल्याला हिंट दिलेलीच आहे इथे. आता सोडवणं हिंट दिलेली असल्यामुळे इथे सोडवणं सहज सोपं झालेलं आहे असं इथे आपल्याला दिसून येत आहे. बघा आता यामध्ये आपण काय केलेलं आहे, C या पॉईंटमधून लाईन XY ही आपण इथे काढून घेतलेली आहे पॅरलल टू लाईन D अँड AB. बघा मग आपण हे लिहून घेऊया. ड्रॉ parallel line XY passing through point C and parallel to AB and to line AB. पॅरलल टू लाईन AB. सो आता आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की येथे आपल्याला दिलेलं काय आहे, तर BA आणि DE हे कसे आहेत, तर पॅरलल आहेत. BA आणि DE हे पॅरलल आहेत. बघा रे BA पॅरलल टू रे DE. इट इज गिवन. हे आपल्याला दिलेलं आहे यामध्येच, ते आपण इथे लिहून घेतलेलं आहे. तसंच BA ला आपण इथे पॅरलल काढलेली आहे. ही जी लाईन आहे ती XY. बघा इथे आपण काय केलेलं आहे, तर BA ला XY ही लाईन जी आहे ती पॅरलल काढलेली आहे. रे BA पॅरलल टू लाईन XY. हे आपण कन्स्ट्रक्शन मध्ये केलेलं आहे. जे आपण हिंट दिली होती त्यानुसार आपण कन्स्ट्रक्शन केलं, त्यानुसार आपल्याला हे म्हणता येऊ शकतं. कन्स्ट्रक्शन मध्ये आपण हे केलेलं आहे. सो बघा आता इथे आपल्याला असं दिसतंय BA D बरोबर पॅरलल आहे, त्याचबरोबर BA XY बरोबर पॅरलल आहे. सो आपण असं म्हणू शकतो BA जर आपण ठेवलं तर D आणि XY हे सुद्धा इथे पॅरलल असणार आहेत. सो आपण असं म्हणू शकतो D आणि XY हे सुद्धा पॅरलल आहेत. देअरफॉर रे BA पॅरलल टू रे DE पॅरलल टू लाईन XY. याला आपण नंबर 1 देऊन ठेवूया. बघा आपल्याला हे तिन्ही लाईन्स जे आहेत ते पॅरलल आहेत असं आपल्याला सांगता येऊ शकतं. त्यानुसार बघा आता दुसरं जे आहे ते म्हणजेच अँगल EDCचे जे माप आहे ते आपल्याला दिलेलं आहे. ED हा जो अँगल आहे तो आपल्याला इथे मेजरमेंट दिलेला आहे, त्याचा 100 डिग्री आहे. आणि अँगल EDC इज इक्वल टू 100 डिग्री. आपण EDCचं मेजरमेंट जे आहे ते 100 डिग्री आहे दिलेलं आहे. सो आपण इथे म्हणून गिवन दिलेलं असल्यामुळे आपण इथे गिवन दिलेलं आहे. बघा तसंच आता EDCचं मेजरमेंट जर 100 डिग्री असेल तर बघा DCX जो आहे DCX ह्याचं पण मेजरमेंट आपल्याला 100 डिग्री आहे असं म्हणता येऊ शकतं. का तर या पॅरलल लाईन्स आहेत D आणि XY. आपण इथे दाखवलं DE XY या पॅरलल लाईन्स आहेत. सो ह्याचं मेजरमेंट आहे ते 100 असेल. हे दोन आहेत ते अल्टरनेट अँगल्स आहेत असं आपल्याला इथे म्हणता येऊ शकतं. मग त्यानुसार आपण काय करूया, तर DCXचं जे काय मेजरमेंट आहे ते इथे आपण काढून घेऊया. बघा रे DE पॅरलल टू रे नाही म्हणता येणार, ही लाईन आहे लाईन XY. हे आपण जे फर्स्ट स्टेटमेंट आहे त्यावरून आपण हे लिहिलेलं आहे. आणि DC जर ट्रान्सव्हर्सल असेल, DC इज ट्रान्सव्हर्सल. सो आपण असं म्हणू शकतो EDC इज कॉन्ग्रुएंट टू DCX. Therefore angle EDC is congruent to angle DCX. याचं आपण रिझन लिहिणार आहोत. अल्टरनेट अँगल्स आहे ते, अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगल्स आहेत. सो आपल्याला इथे
EDCचं मेजरमेंट माहिती आहे आपल्याला, EDCचं मेजरमेंट आहे 100 डिग्री. सो DCXचं पण मेजरमेंट आपल्याला मिळेल, किती मिळणार आहे तर 100 डिग्री. देअरफॉर अँगल DCX इज इक्वल टू 100 डिग्री. एवढं आपल्याला DCXचं मेजरमेंट जे आहे ते इथे मिळालेलं आहे. आता डायग्राममध्ये पाहिलं DCX हा इथे अँगल आहे, त्यापैकी बघा DCB याचं मेजरमेंट आहे 50 डिग्री. तर मग आपल्याला BCXचं आपल्याला इथला जो अँगल आहे त्याचं मेजरमेंट इथे काढावं लागेल, तरच आपल्याला ABCचं मेजरमेंट काढणं सोपं होईल. बघा हा DCX जो आहे तो कशा कशाचं ॲडिशन आहे तर DCB आणि BCX याचं ॲडिशन आहे. बघा अँगल DCX इज इक्वल टू अँगल DCB प्लस अँगल BCX, हे दोन अँगलचं ॲडिशन आहे. त्यापैकी DCXचं मेजरमेंट आहे 100 इज इक्वल टू DCBचं मेजरमेंट आहे 50 प्लस BCX अँगल BCX. आता बघा आपल्याला BCXचं मेजरमेंट काढावं लागेल. हे 50 आहे ते इक्वल टू साईनच्या इकडे आले तर -1 येतील, म्हणजेच काय अँगल BCX इज इक्वल टू 100 मायनस 50 असं मिळताना दिसून येईल. आपण हे 50 इकडे मायनस करून घेतले, आपण फक्त साईड चेंज केलेले आहेत. सो अँगल BCX इज इक्वल टू 50 डिग्री एवढं आपल्याला मिळताना दिसून येईल. 100 मधून 50 मायनस केले तर इथे 50 डिग्री एवढं आपल्याला BCXचं जे काय मेजरमेंट आहे ते इथे मिळताना दिसून येईल. मग BCX जर 50 असेल, हा अँगल जर इथला 50 असेल तर ह्याचा इंटेरियर अँगल ABC आहे. इंटेरियर अँगल ABC आहे. सो आपण असं म्हणू शकतो की हे सुद्धा कसे असणार आहेत अँगल तर सप्लिमेंटरी असणार आहेत अँगल. मग त्यानुसार आपण इथे सोडवण्याची सुरुवात करूया. बघा लाईन AB अँड लाईन XY ह्या सुद्धा कशा आहेत तर आपण AB आणि XY म्हणजे BAR आहे आणि XY लाईन हे पॅरलल आहे तसं आपण म्हटलेलं आहे. बघा लाईन XY पॅरलल टू लाईन AB, हे आपण फर्स्ट स्टेटमेंटवरून आपण इथे लिहिलेलं आहे. फ्रॉम 1 असं इथे आपण म्हटलेलं आहे. आणि यामध्ये BC ही ट्रान्सव्हर्सल आहे अँड BC इज ट्रान्सव्हर्सल. BC ट्रान्सव्हर्सल आहे, त्यामुळे आपल्याला काय म्हणता येऊ शकतं की ABC हा अँगल आणि BCX यांच्या ॲडिशन जर केली तर आपल्याला इथे कसे यांची 180 आहे ॲडिशन असं इथे म्हणता येऊ शकतं, कारण हे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत, इंटेरियर अँगल्स आहेत. देअरफॉर अँगल ABC प्लस अँगल BCX इज इक्वल टू 180 डिग्री. याचा आपण रिझन लिहू इंटेरियर अँगल्स. हे आहेत इंटेरियर अँगल्स. सो यांचं ॲडिशन जे आहे ते 180 डिग्री एवढं आपल्याला म्हणता येऊ शकतं. बघा यानुसार आपण आता पुढे सोडूया. आपल्याला BCXचं मेजरमेंट माहिती आहे, BCXचं मेजरमेंट आहे 50 डिग्री. बघा 50 डिग्री आहे. सो आपण हे आता 50 डिग्री जे आहेत ते याच्यामध्ये घेऊया आणि सोडूया. अँगल ABC प्लस 50 डिग्री अँगल ABC प्लस 50 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री एवढं आपल्याला मिळताना दिसून येईल. बघा इथे आपण 50 डिग्री जे आहेत ते आपण BCXचं मेजरमेंट आहे ते इथे लिहिलेलं आहे. BCXचं मेजरमेंट आपल्याला 50 डिग्री मिळालं आहे. ABCचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. आपल्या ABCचं मेजरमेंट इथे काढायला सांगितलेलं आहे. त्यानुसार आपण हे इंटेरियर अँगल्स दाखवून केलेलं आहे. बघा अँगल ABC इज इक्वल टू बघा 180 जे आहेत ते इकडे आहे इक्वल टू साईनच्या आहे. इक्वल टू साईनच्या ह्या बाजूला जर लेफ्ट हँड साईडला बघितलं तर 50 आहे ते प्लस 50 आहेत, तिकडे जाऊन -50 होताना दिसून येतील, म्हणजे 180 मायनस 50 डिग्री. बघा सो अँगल ABC बघा 180 मधून 50 सबट्रॅक्ट केले तर आपल्याला इथे 130 डिग्री एवढं आपल्याला मिळताना दिसून येईल. हे जे आहे ते अँगल ABCचं जे काही मेजरमेंट आहे ते इथे आहे असं आपल्याला दिसून येते. बघा ह्या क्वेश्चनमध्ये आपण काय केलेलं आहे तर ABCचं मेजरमेंट काढण्यासाठी आपल्याला हिंट दिली होती क्वेश्चनमध्येच. XY ही पॅरलल लाईन आपण काढलेली आहे C या पॉईंटमधून Dला, त्यामुळे आपलं XY आणि AB ह्या तिन्ही लाईन्स ज्या आहेत त्या पॅरलल लाईन्स आपण केलेल्या आहेत. पॅरलल लाईन्स म्हणून आपण काय केलं तर बाकीचे जे अँगल्स आहेत ते काढले. अँगल्स त्या अँगल्सवरून आपण ABC या अँगलचं इथे मेजरमेंट काढलं आहे. इंटेरियर अँगलची टेस्ट वापरली आहे. व या एक्झाम्पलमध्ये अल्टरनेट अँगलची टेस्ट वापरली, त्यानंतर इंटेरियर अँगलची सुद्धा टेस्ट वापरली आणि अँगल ABCचं जे मेजरमेंट आहे ते 130 डिग्री एवढं आपल्याला इथे मिळताना दिसून येते. बघा अशा प्रकारची जी एक्झाम्पल्स आहेत ती परीक्षेमध्ये साधारणपणे 4 गुणांसाठी विचारली जातात. तर आपलं हे जे एक्झाम्पल आहे ते इथे सोडून झालं आहे. आता इथे आपण 5th प्रॉब्लेम जो आहे ते सोडवणार आहोत. बघा इन द ॲडजॉइनिंग फिगर रे AE
parallel to ray BD. Ray AF is bisector of angle EAB and ray BC is bisector of angle ABD. Then prove that line AF is parallel to line BC. हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. सो आता इथे आपण सोडवायची सुरुवात करूया. बघा इथे सोल्युशनमध्ये आपल्याला असं एक्झाम्पलमध्येच आपल्याला दिलेलं आहे AE अँड BD आर पॅरलल लाईन्स. सो रे AE parallel to ray BD. It is given. आणि AB ही येथे ट्रान्सव्हर्सल आहे. लाईन AB इज ट्रान्सव्हर्सल. AB इज ट्रान्सव्हर्सल. बघा आता AB या ट्रान्सव्हर्सलमुळे जर आपण पाहिलं तर EAB आणि DBA हे जे दोन अँगल तयार झालेले आहेत ते अल्टरनेट अँगल तयार झालेले इथे दिसून आहेत. सो आपण असं म्हणू की अँगल EAB कॉन्ग्रुएंट टू अँगल DBA. याचा आपण रिझन देऊ अल्टरनेट अँगल्स. आता हे जे अँगल्स आहेत EAB आणि DBA हे जे अँगल्स आहेत ते जर अल्टरनेट अँगल्स आहेत आणि कॉन्ग्रुएंट आहेत तर ह्याचं बघा AF हा EABचा निम्मा आहे म्हणजेच काय तर बायसेक्टर आहे. तर आणि DBAचा सुद्धा आपल्याला BC हा बायसेक्टर आहे असं इथे म्हणता येते. आपल्याला हे दिलेलं आहे एक्झाम्पलमध्येच. बघा आपल्याला याचं हाफ किती किती आहे ते माहिती आहे. EABचा हाफ काय आहे तर X आहे. X म्हणजेच काय तर FAB आणि FAE हा EABचा हा निम्मा आपण केला तर आपल्याला मिळतं दिसून. तसंच आपल्याला DBAचा आपण निम्मा केलं म्हणजे हाफ केलं तर आपल्याला इथे Y हे दोन अँगल्स मिळतात. म्हणजे DBC अँड CBA हे दोन अँगल्स आपल्याला इथे मिळतात दिसून येतात. मग आपण काय करूया तर ह्या दोन्ही साईड्सला काय करूया तर 1/2ने मल्टिप्लाय करूया. बरं सुरुवातीला आपण इक्वल टू साईन देऊन घेऊया आधी. अँगल EAB इज इक्वल टू अँगल DBA. आता आपण ह्या दोन्ही साईड्सला काय करणार आहोत तर 1/2ने मल्टिप्लाय करणार आहोत. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 1/2. 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे आपल्याला असं मिळेल बघा 1/2 अँगल EAB इज इक्वल टू 1/2 अँगल DBA. बघा जर आपण इथे आपण पाहिलं तर EABचा रे BC हा काय आहे तर बायसेक्टर आहे आणि EABचा आपल्याला AF हा बायसेक्टर आहे आणि DBAचा BC हा बायसेक्टर आहे. सो आपण असं म्हणू शकतो बघा अँगल FAB हा अँगल FAB इज इक्वल टू 1/2 अँगल EAB असं इथे म्हणू शकतो. कारण काय आहे तर इथे आपल्याला AF हा बायसेक्टर आहे. रे AF इज बायसेक्टर. मग ह्याला आपण नंबर 1 देऊया आधीच्या ह्या स्टेटमेंटला. ह्याला आपण नंबर 2 देऊया. त्यानंतर बघा EABचा आपल्याला हाफ काय आहे तर FAB हा मिळालेला आहे. तसंच अँगल DBA 1/2 अँगल DBAचा विचार केला DBAचा विचार केला तर CBA हा अँगल जो आहे तो ह्याचा निम्मा आहे असं म्हणता येऊ शकतं. अँगल CBA इज इक्वल टू 1/2 अँगल DBA. इथे सुद्धा आपल्याला म्हणता येऊ शकतं रे BC इज बायसेक्टर. बघा नंबर 3 आपण ह्याला दिलेला आहे. आता बघा जर आपण पहिल्यामध्ये विचार केला तर EAB 1/2 अँगल EAB आहे. 1/2 अँगल EABचा आपल्याला अँगल जो आहे तो मिळालेला आहे कोणता FAB हा मिळालेला आहे. म्हणजे इथला जो अँगल आहे तो विचार केला तर हा मिळालेला आहे. त्याचबरोबर 1/2 अँगल DBAचा विचार केला तर आपल्याला इथे थर्ड नंबरमध्ये आपल्याला काय मिळालं त्याची व्हॅल्यू आहे ती CBA एवढी मिळालेली आहे. मग आपण असं म्हणू शकतो फ्रॉम 1 2 and 3 फ्रॉम 1 2 and 3. मग तिन्हींचा विचार केला
तर बघा 1/2 EABची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली आहे, अँगल FAB. अँगल FAB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, बघा DBAची आपल्याला व्हॅल्यू येते काय मिळालेली आहे, तर CBA. अँगल CBA हे आपल्याला इथे मिळालेलं दिसून येते. बघा आपण जर डायग्रामचा विचार केला तर बघा FAB हा इथे अँगल आहे आणि CBA हा इथला अँगल आहे. FAB CBA. आता जर आपण पाहिलं डायग्राममध्ये विचार केला तर इथे आपल्याला हे दोन्ही जे अँगल्स आहेत ते अल्टरनेट अँगल्स आहेत असं दिसून येतं. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो देअरफॉर लाईन AF पॅरलल टू लाईन BC अल्टरनेट अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत असं आपल्याला इथे मिळालेलं आहे. सो आपण अल्टरनेट अँगल टेस्टने आपण काय म्हणू शकतो, तर AF आणि BC या दोन लाईन्स आहेत त्या पॅरलल लाईन्स आहेत असं इथे म्हणू शकतो. इथे आपण रिझन लिहूया, अल्टरनेट अँगल्स टेस्ट, अल्टरनेट अँगल्स टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. या टेस्टने आपण काय दाखवलं तर AF आणि BC या ज्या दोन लाईन्स आहेत त्या इथे पॅरलल आहेत असं इथे आपण दाखवलेलं आहे. याच्यामध्ये आपण काय केलं ते आपण सुरुवातीपासून बघूया. बघा या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेलं आहे रे AE आणि BD हे जे आहेत ते पॅरलल आहेत असं दिलं होतं. त्यावरून आपण हे दोन अँगल्स जे आहेत ते अल्टरनेट अँगल्स आहेत असं दाखवलं. आता AF हा EABचा बायसेक्टर आहे, त्यानंतर DBAचा BC हा बायसेक्टर आहे. त्यामुळे आपल्याला काय दाखवलं काय थोड्या वेळाने की आपण हा जो अँगल आहे FAB आणि CBA हे दोन पॅरलल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत असं दाखवलेलं आहे. कॉन्ग्रुएंट असल्यामुळे काय दाखवलेलं आहे तर AF आणि BC हे अल्टरनेट अँगल टेस्टने पॅरलल आहेत असं इथे आपण दाखवलेलं आहे. बघा हे जे हा जो प्रॉब्लेम होता तो इथे आपला सोडून झाला आहे. आता प्रॅक्टिस सेटमधला आपण शेवटचा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. अ ट्रान्सव्हर्सल EF ऑफ लाईन AB and line CD intersects the lines at point P and Q. P आणि Q मध्ये intersect होत आहेत रिस्पेक्टिव्हली. रे PR and रे QS are parallel. रे PR and रे QS are parallel and bisectors of angle BPQ, angle BPQ and angle PQC हे जे दोन आहेत ते बायसेक्टर्स आहेत रिस्पेक्टिव्हली. सो प्रूव्ह दॅट लाईन AB इज पॅरलल टू लाईन CD हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे तर PR अँड QS हे बायसेक्टर्स आहेत. PR हा BPQचा बायसेक्टर आहे आणि QS हा PQCचा बायसेक्टर आहे आणि PR आणि QS हे दोन्ही पॅरलल सुद्धा आहेत. तर आपल्याला AB आणि CD या दोन लाईन्स आहेत त्या कशा आहेत तर पॅरलल आहेत असं इथे दाखवायचं आहे. आपल्याला इथे दिलेलं काय काय आहे तर बघा रे PR इज पॅरलल टू रे QS हे दिलेले आहे आपल्याला गिवन. बघा आता आपण काय म्हणू तर त्याचबरोबर PQ ही जर आपण इथे ट्रान्सव्हर्सल आहे असं इथे म्हटलं तर बघा PQ इज ट्रान्सव्हर्सल. जर PQ ही ट्रान्सव्हर्सल असेल तर आपल्याला म्हणता येऊ शकतं बघा अँगल RPQ कॉन्ग्रुएंट टू अँगल SQP हे जे दोन अँगल्स आहेत ते कसे असणार आहेत अल्टरनेट अँगल्स आहेत. बघा सो देअरफॉर आपण म्हणू अँगल RPQ कॉन्ग्रुएंट टू अँगल SQP याचा आपण रिझन देऊ अल्टरनेट अँगल्स. याला नंबर 1 आपण देणार आहोत. बघा अल्टरनेट अँगल्स आहेत तर आपण हे काय केलेले आहे कॉन्ग्रुएंट आहे जसे इथे दाखवलेले आहे. एवढूनच आपण असंही म्हणू शकतो की अँगल RPQ कॉन्ग्रुएंट टू अँगल SQPच्या ऐवजी आपण PQS असं म्हणूया अँगल PQS. ह्याला आपण खरं तर 1 देऊया, इथे 1 देण्याची आवश्यकता नाही नंबर. बघा आता आपण हे दोन अँगल आहेत ते आपण कोणते दाखवले आहेत बघा. पहिला RPQ म्हणजे हा इथला अँगल आहे आणि PQS म्हणजे हा इथला अँगल आहे. आता विचार केला तर आपल्याला काय काय दिलं आहे बघा PR हा बायसेक्टर म्हणजे हा इथला अँगल आणि इथला अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. याच्या डबल हा पूर्ण अँगल आहे BPQ हा पूर्ण डबल याच्या अँगल आहे RPQच्या डबल आणि हा सुद्धा QS हा सुद्धा बायसेक्टर असल्यामुळे PQCचा बायसेक्टर असल्यामुळे आपण कसं म्हणू तर PQS जो आहे त्याचे डबल PQC हेचं मेजरमेंट असणार आहे. सो आपण बघा इथे असे म्हणू की अँगल RPQ इज इक्वल टू 1/2 बघा RPQ इज इक्वल टू 1/2 अँगल
BPQ. याचा आपण रिझन देऊ. PR इज रे, PR इज बायसेक्टर. रे PR बायसेक्टर असल्यामुळे काय झालं, याचा डबल BPQच्या निम्मा PRQ हा असणार आहे. तसेच आपण असं पण म्हणू शकतो, याला आपण नंबर 2 देऊया. बघा PQSच्या बाबतीत विचार केला, PQSच्या बाबतीत विचार केला तर PQS हा 1/2 PQC एवढा असणार आहे. अँगल PQS इज इक्वल टू 1/2 अँगल PQC. ह्याला पण जे रिझन आहे ते असंच येणार आहे, पण येते बघा याचं काय आहे तर QS हा बायसेक्टर आहे. अरे QS इज बायसेक्टर. याला आपण नंबर 3 दिलेला आहे. बघा आता 3 नंबर दिलेला आहे. आता 1, 2 आणि 3चा विचार केला तर बघा इथे आपल्याला RPQची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला काय मिळाली, 1/2 BPQ एवढी मिळालेली आहे. आणि PQSची व्हॅल्यू जी आहे ती 1/2 PQC एवढी मिळालेली आहे. सो आपण बाय 1, 2 अँड 3 बघा पुढे काय घेऊ शकतो, बाय 1, 2 अँड 3. फ्रॉम 1, 2 अँड 3 आपण असं म्हणू शकतो RPQच्या ऐवजी आपण असं घेतलं 1/2 अँगल BPQ इज इक्वल टू, आता कोणता दुसरा अँगल तर PQSच्या ऐवजी आपण काय घेतलंय तर 1/2 अँगल PQC, 1/2 अँगल PQC असं आपल्याला इथे मिळताना दिसेल. फ्रॉम 1, 2 अँड 3 आपल्याला असं मिळेल. बघा RPQच्या ऐवजी आपण 1/2 BPQ घेतलेला आहे आणि हा जो आहे PQSच्या ऐवजी आपण काय घेतलेला आहे 1/2 PQC. आता दोन्ही बाजूला 1/2 आपण आपल्याला इथे मिळताना दिसून येते. आपण हे 1/2 जे आहे ते इलिमिनेट करू शकतो. सो रिमूव्हिंग किंवा इलिमिनेटिंग 1/2 आपल्याला काय मिळेल तर अँगल BPQ हा म्हणजे हा इथला अँगल इज इक्वल टू अँगल PQC हा इथे मिळताना दिसून येईल. BPQ आणि PQCचं मेजरमेंट येते आपल्याला सेम आहे असं म्हणता येईल. म्हणून आपण असं म्हणू देअरफॉर अँगल BPQ कॉन्ग्रुएंट टू अँगल PQC. आता जर आपण पाहिलं BPQ आणि PQC हे जर दोन अँगल पाहिले तर हे दोन्ही अँगल कसे आहेत तर अल्टरनेट अँगल्स आहेत. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो अल्टरनेट अँगल टेस्टने AB आणि CD ह्या दोन ज्या लाईन्स आहेत त्या पॅरलल आहेत असं म्हणू शकतो. देअरफॉर लाईन AB पॅरलल टू लाईन CD, लाईन AB इज पॅरलल टू लाईन CD. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हे आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे. बघा ह्याला आपण रिझन देणार आहोत. बघा रिझन कोणतं असेल तर अल्टरनेट अँगल टेस्ट आहे इथे ऑफ पॅरलल लाईन्स. इथे खाली लिहितोय अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्सचे अल्टरनेट अँगल टेस्टने आपण हे दोन जे लाईन्स आहेत ते पॅरलल आहेत असं आपण इथे दाखवलेलं आहे. बघा इथे आपण काय काय केलेलं आहे ते परत एकदा आपण पाहूया. बघा इथे आपल्याला QS हा PQCचा हे दिला होता बायसेक्टर आणि BPQचा PR हा बायसेक्टर दिला होता. QS आणि PR हे जे आहे ते पॅरलल आहेत असं दिलं होतं. त्यानुसार आपण काय केलं तर हा अँगल आणि हा इथला अँगल हे दोन अँगल कसे आहेत तर कॉन्ग्रुएंट आहेत असं दाखवलं, कारण हे आहेत अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगल्स आहेत. आता ह्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला BPQ हा अँगल मिळतोय. त्याचबरोबर इथला जो अँगल आहे SQP म्हणजे PQS जो अँगल आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथे PQC हा अँगल मिळतोय. हे दोन अँगल आपल्याला मिळाल्यानंतर हे दोन अँगल आपण कॉन्ग्रुएंट असं आहेत असं दाखवलं. आता कॉन्ग्रुएंट असेल तर अल्टरनेट अँगल्स आहेत. अल्टरनेट अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असेल तर आपल्याला असं म्हणता येतं की हे दोन ज्या लाईन्स असतात त्या लाईन्स काय आहेत पॅरलल लाईन्स आहेत असं म्हणता येतं. त्यानुसार आपण AB आणि CD या दोन लाईन्स आहेत त्या इथे पॅरलल आहेत असं इथे दाखवलेलं आहे. बघा हा जो प्रॉब्लेम होता तो इथे आपला पूर्णपणे सोडून झालेला आहे. या प्रॉब्लेम सेटमध्ये जे प्रॉब्लेम्स होते ते आपले सगळे सोडून झालेले आहेत. हा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.